ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे चेतन, सायली आणि अर्जुन यांनी मोठा प्लॅन केलेला असतो। मैपणच्या घरात एक विधी असते आणि ती म्हणजे वर्षश्राद्धाची आणि अर्जुन तिथे वेषांतर करून तिकडे पोहोचतो। साक्षीच्या पेंडेंटचा दुसरा भाग मिळवण्यासाठी तो मैपणच्या घरी गेलेला असतो, पण तिथे प्रिया आणि नागराज आधीच पोहोचलेला असतो। पण हे पाहून अर्जुनला काहीच धक्का बसत नाही। अर्जुनला आधीच माहित असतं की नागराज आणि प्रिया हे मैपण आणि साक्षीला जाऊन मिळालेले आहेत आणि तिकडे गेल्यावर अर्जुन सावधगिरी बाळगतो कारण त्याला कोणी ओळखलं तर त्याचा प्लॅन खूप फुसका होणार असतो। त्यामुळे अर्जुन तिथे वेषांतर करतो बाबाचा आणि तो मैपणच्या घरात विधी होत असल्यामुळे मैपण आणि प्रिया त्याला बाबा म्हणून त्याला पूर्ण घरभर फिरवत असतात। पण त्याच टायमाला प्रियाला संशय यायला लागतो की हा अर्जुन आहे, पण अर्जुनच्या हाती पेंडेंट सापडलेला असतं आणि तो तिकडनं पळायला बघत असतो आणि त्याच टायमाला प्रियाचा संशय पुरा होतो आणि ती अर्जुनचा हात पकडायला लागते। पण आता अर्जुन प्रियाच्या तावडीतून कसा निसटणार हे पुढे पाहणे रंजकच होणार आहे।